नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण पण तितकाच महत्त्वाचं वळण असू शकतो. कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला गृहीत धरते किंवा आपल्याला मनापासून दुखावते, तेव्हा आपल्या मनात पहिली भावना येते ती म्हणजे बदला घेण्याची किंवा त्यांना ओरडून आपली बाजू सांगण्याची. पण सायकोलॉजी असं सांगते की तुम्ही जेवढं जास्त स्पष्टीकरण देता तेवढी तुमची किंमत समोरच्याच्या नजरेत कमी होत जाते. आणि म्हणूनच आज आपण अशा 7 शांत सवयीबद्दल बोलणार आहोत ज्या केवळ त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप करायला लावणार नाहीत, तर तुमच्या आयुष्यातील शक्तीचे संतुलन पूर्णपणे बदलून टाकतील. हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाहीये, तर हा तुमच्या आत्मसन्मानाचा एक नवा अध्याय आहे, जिथे तुम्ही कोणताही आरडाओरडा न करता स्वतःची एक अशी जरब निर्माण करणार आहात की समोरची व्यक्ती स्वतःच्या वागण्याचा विचार करायला मजबूर होईल. आपण जेव्हा एखाद्यावर मनापासून प्रेम करतो तेव्हा आपण आपल्या आनंदाच्या चाव्या त्या व्यक्तीच्या हातात देऊन टाकतो आणि नेमकी हीच गोष्ट आपल्याला कमकुवत बनवते. पण आता वेळ आली आहे त्या चाव्या पुन्हा स्वतःच्या हातात घेण्याची. आणि हे कसं करायचं हे समजून घेण्यासाठी तुम्हाला मनाच्या त्या खोल पायऱ्या उतराव्या लागतील ज्या आजवर कोणीही तुम्हाला सांगितल्या नाहीत. ही स्क्रिप्ट आणि हे मुद्दे तुम्हाला एका अशा मानसिक स्थितीमध्ये घेऊन जातील जिथे तुमचा शांतपणा हा शब्दापेक्षा जास्त धारदार असेल. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जाणीव होईल की समोरच्याला झुकवण्यासाठी आपल्याला स्वतःला पाडण्याची गरज नसते, तर फक्त स्वतःला उंचावण्याची गरज असते. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया, जिथे तुमची शांतता तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची शांत सवय म्हणजे आपल्या भावनांवर ताबा मिळवणे आणि स्वतःला थोडे लांब करणे. जेव्हा एखादा माणूस तुम्हाला दुखावतो तेव्हा त्याच्या मनात एक पक्की खात्री असते की तुम्ही रडणार आहात, तुम्ही त्याला जाब विचारणार आहात किंवा तुम्ही त्याला मेसेज करून तो असं का वागला याचे स्पष्टीकरण मागणार आहात. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमची प्रत्येक कृती त्याला आधीच ठाऊक असते आणि जोपर्यंत तुमची प्रतिक्रिया त्याला आधीच माहीत आहे तोपर्यंत त्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल कोणतीही भीती किंवा आदर उरणार नाही. जर तुम्हाला खरोखरच त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून द्यायची असेल तर सर्वात आधी तुमचा प्रतिसाद देणं बंद करा. यालाच आपण मनातून अंतर राखणे म्हणतो. म्हणजेच तुम्ही त्याच्या सोबत आहात, कदाचित एकाच घरात आहात किंवा बोलतही आहात, पण तुमच्या बोलण्यातून ती जुनी ऊब किंवा ती आपुलकी आता गायब झाली आहे. तुम्ही फक्त गरजेपुरतं बोलताय आणि तेही अत्यंत सभ्यपणे. जेव्हा तुम्ही रागात असता तेव्हा समोरच्याला वाटतं की तुमचं अजूनही त्याच्यावर खूप प्रेम आहे म्हणून तुम्ही चिडताय, पण जेव्हा तुम्ही शांतपणे आणि अजिबात विचलित न होता अंतर राखता तेव्हा त्याला समजतं की आता तुम्ही त्याच्या हाताबाहेर जात आहात. ही शांतता त्याला आतून अस्वस्थ करायला लागते, कारण त्याला समजत नाही की तुमच्या मनात नक्की काय शिजतंय. ही पहिली पायरी आहे जिथे तुम्ही तुमची शक्ती परत मिळवता, कारण तुमची शांतता त्याला हे सांगते की त्याने तुमची ती सीमा ओलांडली आहे जिथून आता परतीचा रस्ता खूप कठीण आहे. आणि जेव्हा माणसाला आपल्या हक्काची वाटणारी गोष्ट हातातून निसटताना दिसते तेव्हाच त्याला त्याच्या खऱ्या किमतीची जाणीव व्हायला सुरुवात होते. हे अंतर राखताना तुम्हाला स्वतःला खूप संयम ठेवावा लागेल, कारण तुमचं मन वारंवार त्याला प्रश्न विचारायला लागेल. पण तुम्हाला तिथेच थांबायचं आहे, कारण ही तुमची पहिली शांत जीत असणार आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवा की ही शांतता पाळताना तुमच्या मनात द्वेष नसावा, कारण द्वेष सुद्धा एक प्रकारचे नातेच दर्शवतो. आणि आता आपण अशा वळणावर आलो आहोत जिथे तुम्हाला तुमची दुसरी महत्त्वाची सवय अंगीकारायची आहे, जिला आपण मनाची तटस्थता म्हणू शकतो. दुसरी सवय म्हणजे तुमच्या भावनांमध्ये पूर्णपणे तटस्थता आणणे, ज्याला आपण उदासीन होणे म्हणतो. बऱ्याचदा स्त्रिया काय करतात की जेव्हा त्यांना कोणी दुखावतं तेव्हा त्या एकतर खूप प्रेम दाखवतात किंवा खूप राग. पण सायकोलॉजी असं सांगते की प्रेमाच्या विरुद्ध राग नसून उदासीनता आहे. जर तुम्हाला त्याला पश्चाताप करायला लावायचा असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी असं व्हावं लागेल की त्याच्या असण्याने किंवा नसण्याने तुमच्या मनस्थितीवर आता कोणताही परिणाम होत नाहीये. हे तुम्हाला तुमच्या वागण्यातून पावलोपावली सिद्ध करावं लागेल.
उदाहरणार्थ, जर त्याने तुम्हाला एखादी टोचणी लावून बोलण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला, तर त्यावर चिडण्यापेक्षा किंवा रडण्यापेक्षा फक्त एक साधे स्मित हास्य देऊन तिथून शांतपणे निघून जा. किंवा ठीक आहे, तुझं हे मत असं असू शकतं, मला काही अडचण नाही असं म्हणून विषय तिथेच संपवून टाका. जेव्हा तुम्ही वादात पडायला पूर्णपणे नकार देता, तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला दिलेल्या शक्तीला काढून घेता. पुरुषाच्या मनात वर्चस्व गाजवण्याची एक नैसर्गिक इच्छा असते आणि जेव्हा तुम्ही त्याच्या वागण्याला कोणतीही किंमत देत नाही, तेव्हा त्याचं ते वर्चस्व पूर्णपणे मोडीत निघतं. त्याला वाटायला लागतं की तो तुमच्या आयुष्यातील केंद्रबिंदू आता राहिला नाहीये. आणि हीच ती वेळ असते जेव्हा त्याच्या मनात अपराधीपणाची भावना हळूहळू घर करायला लागते. त्याला आठवायला लागतं की पूर्वी तुम्ही त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीची किती मनापासून दखल घ्यायचा आणि आता मात्र त्याला तुमच्या एका साध्या प्रतिसादासाठी सुद्धा वाट पाहावी लागते. ही तटस्थता तुम्हाला एका अशा उंचीवर घेऊन जाते जिथे समोरच्याला स्वतःच्या चुका आरशासारख्या स्वच्छ दिसायला लागतात. परंतु तुम्ही त्याला दोष देण्यात किंवा त्याला बदलण्यात आपली शक्ती अजिबात वाया घालवत नाही आहात. आता इथून पुढे जे काही घडणार आहे ते अधिक जास्त परिणामकारक आणि सखोल असणार आहे. कारण जेव्हा तुम्ही भावनिक अंतर निर्माण करता, तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला पुन्हा जुन्या स्थितीत खेचण्याचा प्रयत्न करते आणि तिथेच तुम्हाला तिसऱ्या मोठ्या सवयीची गरज भासते, जिला आपण आरसा दाखवणे म्हणतो. तिसरी सवय म्हणजे समोरच्याला त्याच्याच वागण्याचा आरसा दाखवणे. पण हे करताना अत्यंत संयम आणि कमालीची शांतता पाळणे आवश्यक आहे. आरसा दाखवणे म्हणजे बदला घेणे किंवा सूड उगवणे नाही, तर समोरच्याला साध्या कृतीतून हे समजून देणे की नातं हे दोन्ही बाजूंनी चालतं आणि एका हाताने टाळी वाजत नाही. जर त्याने तुम्हाला मेसेज करून 2 दिवस दुर्लक्षित केला असेल आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा तो स्वतःहून मेसेज करेल, तेव्हा तुम्हीही त्याला तितकाच वेळ वाट पाहायला लावा. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही उत्तर द्याल तेव्हा त्यात कोणताही राग किंवा चिडचिड नसावी. अत्यंत सामान्य पद्धतीने बोला, जेणेकरून त्याला हे बोलता येणार नाही की तुम्ही मुद्दाम त्याच्यावर चिडला आहात. तुम्ही त्याला न बोलता हे शिकवत आहात की त्याला आता तशीच वागणूक मिळणार आहे जशी तो तुम्हाला देतोय. जेव्हा त्याला मनापासून जाणवेल की त्याच्याकडे आता तुम्हाला गृहीत धरण्याची मुभा शिल्लक राहिलेली नाहीये, तेव्हा तो स्वतःच्या वागण्यात बदल करायला भाग पडेल. बऱ्याच स्त्रिया हीच मोठी चूक करतात की समोरच्याने कितीही वाईट वागणूक दिली तरी त्या मात्र त्यांच्या एका हाकेवर नेहमी हजर असतात. त्यांना असं वाटत असतं की आपण जास्त प्रेम दिलं की तो बदलेल, पण वास्तव याच्या अगदी उलट असतं. तुम्ही जेवढं जास्त झुकता तेवढं समोरचा माणूस तुम्हाला जास्त वाकवतो. त्यामुळे आता त्याला त्याच्याच वागण्याचा आरसा दाखवायला शिका. आपली शांत कृती कोणत्याही मोठ्या शब्दापेक्षा जास्त परिणामकारक ठरते आणि त्याला हे उमजायला लागतं की तुमच्या आयुष्यात आता त्याची जागा आणि त्याचं महत्त्व पूर्णपणे बदललं आहे. चौथी अत्यंत परिणामकारक सवय म्हणजे स्वतःला पूर्णपणे बदलून टाकणे किंवा स्वतःचे एक नवीन रूप जगासमोर आणणे. हे केवळ बाह्य सौंदर्याबद्दल किंवा कपड्यांबद्दल नाहीये, तर हे तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या आणि मानसिकतेच्या बदलाबद्दल आहे. जेव्हा एखाद्याला असं वाटतं की त्याने तुम्हाला पूर्णपणे ओळखलं आहे आणि तो तुम्हाला हवं तसं हाताळू शकतो, तेव्हा तो तुम्हाला एक का निर्जीव वस्तूसारखं गृहीत धरायला लागतो. पण जेव्हा तुम्ही अचानक स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणता, मग ते तुमचे नवीन छंद असोत, तुमची बोलण्याची एक नवीन आत्मविश्वासपूर्ण पद्धत असो किंवा तुमची स्वतःची नवीन स्वप्न असोत, तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल पुन्हा एक प्रकारचे कुतूहल निर्माण होतं. सायकोलॉजीनुसार माणसाला ज्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती नसते किंवा जी गोष्ट त्याला सहज समजत नाही, त्या गोष्टीकडे तो पुन्हा पुन्हा आकर्षित होतो. जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रगतीमध्ये स्वतःला झोकून देता आणि त्याच्या दुखावणाऱ्या वागण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून स्वतःच्या आयुष्यात मनापासून आनंदी असता, तेव्हा त्याला एक प्रकारची भीती जाणवायला लागते. त्याला प्रश्न पडतो की तुम्ही त्याच्याशिवाय इतक्या आनंदी आणि समाधानी कशा काय असू शकता. आणि हीच जाणीव त्याला तुमच्या जवळ येण्यासाठी आणि स्वतःच्या चुकीची मनातून माफी मागण्यासाठी प्रवृत्त करते. तुमचा हा नवीन आत्मविश्वास आणि हे तुमचे शांतपणे बदललेले व्यक्तिमत्व त्याच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा ठरते. कारण त्याने तुम्हाला ज्या हातबल अवस्थेत पाहायची अपेक्षा केली होती, तिथून तुम्ही खूप पुढे निघून गेलेले असता.
आणि तुमचीही प्रगती त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप करायला भाग पाडते. 5वी सवय जी तुम्हाला तुमच्या आयुष्यावर पुन्हा एकदा पूर्ण नियंत्रण मिळवून देईल ती म्हणजे स्वतःचे स्वतंत्र जग निर्माण करणे आणि आपली प्राथमिकता बदलणे. आपली सर्वात मोठी चूक ही असते की आपण आपलं संपूर्ण अस्तित्व त्या एका व्यक्तीभोवती आणि त्याच्या मताभोवती फिरत ठेवतो. पण सायकोलॉजी सांगते की जर तुम्हाला समोरच्याला त्याच्या चुकीची खरी जाणीव करून द्यायची असेल तर तुमचं आयुष्य किती समृद्ध आणि स्वतंत्र आहे हे त्याला दिसणं गरजेचं आहे. पण हे मुद्दामून त्याला दाखवण्यासाठी किंवा त्याला चिडवण्यासाठी करू नका, तर ते खरंच मनापासून जगा. जेव्हा तुम्ही नवीन लोकांशी जोडल्या जाता, नवीन कौशल्य शिकता आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये किंवा कामात सक्रिय होता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला हे स्पष्टपणे समजतं की तुमची दुनिया केवळ त्याच्यापुरती मर्यादित नाहीये. जेव्हा त्याला हे दिसतं की तुमच्या आयुष्यात त्याच्याशिवाय इतरही अनेक महत्त्वाच्या आणि आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत आणि लोक तुमच्या सहवासाचा मनापासून आनंद घेत आहेत, तेव्हा त्याला त्याच्या रिप्लेसबिलिटीची जाणीव होते. म्हणजेच त्याला समजतं की तो तुमच्या आयुष्यातील एकमेव आधार किंवा एकमेव केंद्र नाहीये आणि जर त्याने तुम्हाला नीट वागणूक दिली नाही तर तुमचं आयुष्य कुठेही थांबणार नाहीये. ही तुमची शांत कृती त्याला हे सांगण्यासाठी पुरेशी आहे की तुम्ही एक स्वयंपूर्ण आणि सामर्थ्यवान स्त्री आहात, जिच्या आयुष्यात त्याची जागा त्याने स्वतःच्या वागण्याने हळूहळू गमावली आहे. जेव्हा माणसाला आपली सत्ता किंवा आपलं स्थान धोक्यात असल्याचं समजतं तेव्हाच तो खऱ्या अर्थाने ताळ्यावर येतो आणि पश्चाताप करायला लागतो. 6वी सवय जी तुमच्या या संपूर्ण शांत युद्धाला एक वेगळी धार देईल ती म्हणजे कमालीची गोपनीयता पाळणे आणि तुमच्या आयुष्यातील गुपितं पुन्हा जपून ठेवणे. जेव्हा आपण दुखावलेले असतो तेव्हा आपल्याला आपलं मन कोणासमोर तरी मोकळं करावंसं वाटतं आणि आपण खूपदा ही चूक करतो की आपण त्याच व्यक्तीला सगळं रडून सांगतो ज्याने आपल्याला दुखावलं आहे. पण आता तुम्हाला तुमचा विषय एका बंद पुस्तकाप्रमाणे ठेवायचा आहे. तुमच्या मनात नक्की काय विचार सुरू आहेत, तुम्ही कुणाला भेटताय, तुमच्या भविष्यातील योजना काय आहेत, हे सर्व काही त्याच्यासाठी आता एक न सुटणारं रहस्य राहू द्या. जेव्हा तुम्ही स्वतःबद्दलची माहिती देणं पूर्णपणे बंद करता तेव्हा समोरच्याच्या मनात तुमच्याबद्दल विचार येण्याचं प्रचंड प्रमाण वाढतं. जेव्हा त्याला तुमच्याबद्दल काहीच कळत नाही तेव्हा तो स्वतःच्या मनात तुमच्याबद्दलच्या जुन्या चांगल्या आठवणी आणि त्याने केलेल्या सध्याच्या चुका याचा विचार करायला भाग पडतो. तुमची ही गुप्तता आणि तुमची ही शांतता त्याला हे ओरडून सांगते की आता तो तुमच्या त्या विश्वासाला पात्र राहिलेला नाही, जिथे तुम्ही त्याच्याशी तुमच्या मनातील सर्व काही शेअर करत होतात आणि विश्वासाची ही तुटलेली दोरी त्याला रोज आतून टोचायला लागते. तो तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल पण त्याला आता तुमच्या मनात प्रवेश मिळणार नाही. हीच त्याची खरी शिक्षा असेल. 7वी आणि सर्वात महत्वाची सवय जी या सर्व प्रक्रियेचा सर्वोच्च बिंदू आहे ती म्हणजे सन्मानाने आणि शांतपणे स्वतःला त्या मानसिक गुंत्यातून बाहेर काढणे. याला आपण मनाने बाजूला होणे म्हणतो. हे नातं तोडण्याबद्दल नाही तर त्या मानसिकतेतून बाहेर पडण्याबद्दल आहे. जिथे तुम्हाला त्याची सतत गरज वाटत होती किंवा तुम्ही त्याच्यावर अवलंबून होतात, जेव्हा तुम्ही मनातून हे पक्क ठरवता की आता त्याचं कोणतंही वागणं तुम्हाला दुखावू शकत नाही आणि तुम्ही तुमच्या आत्मसन्मानाला जगातलं सर्वोच्च स्थान देता, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या वागण्यात एक वेगळीच प्रतिष्ठा येते. ही प्रतिष्ठा समोरच्याला हे सांगण्यासाठी पुरेशी असते की त्याने एक अनमोल हिरा गमावला आहे. जेव्हा तुम्ही तक्रार करणं कायमचं बंद करता, जेव्हा तुम्ही त्याच्या बदलण्याची आशा सोडून स्वतःला बदलायला सुरुवात करता आणि जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःच्या प्रेमात पडता तेव्हा समोरच्या व्यक्तीला खऱ्या आणि खोल पश्चातापाची चव कळते. कारण त्याला समजतं की त्याने तुम्हाला दुखावले नाहीये तर त्याने स्वतःच्या आयुष्यातील सर्वात चांगली संधी गमावली आहे. तुमची ही शांतता, तुमचा हा अजोड संयम आणि तुमचा हा प्रचंड आत्मविश्वास त्याला आयुष्यभर ही आठवण करून देत राहील की त्याने एका अशा स्त्रीला कमी लेखलं होतं जिची किंमत त्याला समजायला आता खूप उशीर झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित तुमच्या मनात अनेक विचारांचे काहूर माजले असेल, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हे सर्व मुद्दे केवळ समोरच्याला धडा शिकवण्यासाठी किंवा त्याला त्रास देण्यासाठी नाहीत, तर ते तुम्हाला तुमची हरवलेली स्वतःची ओळख पुन्हा मिळवून देण्यासाठी आहेत. कोणतेही नातं हे नेहमी एकमेकाबद्दलच्या आदरावर आणि सन्मानावर टिकतं आणि जेव्हा तो आदर संपतो तेव्हा तुमची शांतता हेच तुमचं सर्वात मोठं आणि परिणामकारक शस्त्र असतं.
मला पूर्ण खात्री आहे की जर तुम्ही या 7 सवयीचा तुमच्या आयुष्यात खंबीरपणे अवलंब केला तर तुम्हाला केवळ समोरच्याचा पश्चातापच पाहायला मिळणार नाही, तर तुम्हाला तुमचं एक नवीन शक्तिशाली आणि तेजस्वी रूप सुद्धा पाहायला मिळेल. तुमची ही शांतता तुम्हाला दुर्बळ मुळीच बनवणार नाही, तर ती तुम्हाला अधिक प्रगल्भ आणि कणखर बनवेल आणि जगाला हे दाखवून देईल की एका शांत स्त्रीमध्ये किती मोठी ताकद दडलेली असते. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचा सन्मान कधीही कुणासाठी कमी करू नका आणि लक्षात ठेवा की जे लोक तुम्हाला पात्र नाहीत त्यांच्यासाठी तुमचे मौल्यवान शब्द वाया घालवू नका. तुमची प्रगती, तुमची ग्रेस आणि तुमची शांतता त्यांना त्यांचं चोख उत्तर नक्कीच देईल. या प्रवासात तुम्ही कधीही एकट्या नाही आहात. स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा आणि नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही या जगातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहात. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.